हिंगोलीच्या हराजी मार्केटमध्ये मोठा सावळा गोंधळ सध्या बघायला मिळत आहे। मागील 8 दिवसापासून या ठिकाणी नागरिकांनी आपल्या गाड्या आणलेल्या आहेत, मात्र त्याची अद्यापही बीट झालेली नाही। सध्या आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा मला सांगा, आज आपण या ठिकाणी बीट होती, काय काय घडलेलं होतं आज? सर माझी 14 एप्रिलला इथे गाडी आलेली आहे संध्याकाळी नाईटला। आजची 20 तारीख आहे सर, आज 6 दिवस झालेले आहेत आणि आजचे बाजार आहेत सर 16,900 रुपये आणि खरेदी करता येते 12,000 रुपये सर, 12 ते 13,000 रुपये एवढा मायनसमध्ये काऊन खरेदी करायचं सर? हे काय कारण सर? हे जे आहे यांच्यावर जे आहे तर यांचं मार्केट कमिटीचं कोणतंही नियंत्रण नाही सर, कारण की जे 16,000 रुपये 900ची खरेदी आहे ते 12,000 रुपये समजा 500 रुपये खरेदी करते। यांच्यावर मार्केट कमिटीचं नियोजन पाहिजे सर, नियंत्रण पाहिजे सर, काहीच नाही। आज जे मुलगा आहे 14 एप्रिल पासून इथे आहे सर, ते याचा लाभ काय झाला पाहिजे सर? 14 एप्रिल पासून जे असं इथं राहत असेल, आजची 20 एप्रिल आहे सर, तर याचं सर काय आहे सर याचं? कारण की सर जे 6 दिवस राहत असेल त्याचा काहीच फायदा नाही सर, कारण की 16,000चे भाव जे राहून असेल ते 12,000 रुपये खरेदी करून राहिले सर। याच्यावर नियंत्रण कोण ठेवायचं सर? मार्केट कमिटीला जर विचारत असेल तर ते म्हणतील घेवाली जे आपण सचिवाकडे गेले होता, काय सांगितलं? घेवाली सचिवकडे गेलो होतो सर, सचिव बोलले की जे घेवाली असेल ते घेतील, घेवाली जे आहे ते घेतील, व्यापारी किंवा समजा घेवाली जे आहे तर व्यापारी घेतील। तर व्यापारीचं सर घेऊन नाही राहिले तर शेतकऱ्यांना करायचं काय सर? याच्यावर नियोजन लागेल ना। आपण कोण्या गावाला आलात आणि किती माल आणलेला आहे? आम्ही सौन्यावर आलो, 30 ते 35 क्विंटल माल आणलेला आहे। काय सांगितलं? सांगितलं काही जात नाही, हराशी 12,000 11,000 पासूनच बोली लावल्या जात आहे। आमचा माल तसाच पडेल, आमच्या मालाला होटा पण उपलब्ध नाही। होट्यावर 4 दिवस आपण दादा कुठून आलात? आम्ही रिसोडून आलेलो। तर सर आम्ही 3 दिवस झाले इथं आलेलो, तरी पण गाड्या अजून बाहेर आहेत। आमच्या कोणती व्यवस्था नाही मार्केट कमिटीची, काहीच नाही। गाड्या आतमध्ये नाहीत, पूर्ण जे गाड्यावाले जे येऊन राहिलेले आहेत, मालावाले जे होत आहेत, भाव इथं आल्याच्या नंतर 5-5 दिवस राहून जर 11-12 हजारानं विकल्या जाते तर इथं मार्केट कमिटीचं सरळ या गुटीवर नियंत्रण नाही आहे। 3 दिवसापासून आला आहात आपण, मात्र या ठिकाणी जे तुम्हाला भाडे लागत आहे, हे भाडं नेमकं कोण देत आहे? हे भाडं तर कास्तकाराकडंच राहणार आहे ना, कुटी वगैरे, खाणं पिणं राहणं, पुन्हा इथे वाहनवाल्याची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, पूर्ण हाल हवाल होऊन गेलेले। मात्र या ठिकाणी गोंधळ झालेला आहे, काय ते सांगितलं जात आहे की बुवा जे व्यापारी खरेदी करतील त्याच्यावर आम्ही हे आहोत, तर याच्यावर समजा मार्केट कमिटीचं नियंत्रण नसल्यामुळे हे होत आहे असं। निश्चितच येथील मार्केट कमिटीचं नियंत्रण नसल्याचं देखील या शेतकरी संतप्त नागरिकांनी आता सध्या जो आपला माल आणलेला आहे, मात्र या मालाचे अद्यापही हराशी याकडे आता शेतकऱ्याची आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।